नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम हे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची आपण गेले 6 महिने तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलंय चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले 100पेक्षा जास्त प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 4ही ऑप्शनचे डिस्कशन आपण नेहमी इथे घेतो. या सगळ्याचा तुम्हाला पेपर सोडवताना खूप उपयोग होणार आहे. याबरोबरच तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घेऊ शकता. या क्वेश्चन बँक घेण्यासाठी कुठेही जायचं नाही आहे. इथे व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे. सगळं ऑनलाईन काम होऊ शकतं तुमचं. या नंबरवर माझ्याशी संपर्क करून ही फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही क्वेश्चन बँक ऑनलाईन मोडवरतीच अवेलेबल आहे. यामध्ये मी काढलेले प्रश्न आहेत. जवळपास 300पेक्षा जास्त प्रश्न आन्सर की सोबत आहेत आणि 4 मेगा टेस्ट पण याच्यावरती आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. आता ही जी शेवटची स्टेज आहे, 15 दिवस राहिलेत आपल्या परीक्षेला, त्यापेक्षाही कमी. तर या स्टेजला प्रश्न सोडवण्याचा खरंच खूप उपयोग होतो. 2023ची प्रश्नपत्रिका सध्या सोडवतोय. त्यातून घेतलेला हा प्रश्न: विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करण्यासाठी पुढीलपैकी कोणता धातू योग्य ठरेल? तांबे, चांदी, टंगस्टन, ॲल्युमिनियम हे 4ही धातू आहेत आणि धातू हे विद्युत वाहकता हा गुणधर्म दाखवतात. प्रश्नामध्ये आपल्याला विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणारा धातू हवा आहे. हे रूपांतर करण्यासाठी त्या धातूमध्ये विद्युत रोधकता हाही गुणधर्म असायला हवा. एक तर त्यांनी विद्युत वाहक असायला हवं आणि दुसरं एका ठिकाणी विद्युत रोधकता हाही गुणधर्म असायला हवा आणि त्याचा विलयन बिंदू उच्च तापमानावर हवा, नाही तर तो वितळूनच जाईल की नाही. तसं नको व्हायला. त्यामुळे हा गुणधर्म असलेला या 4मधला टंगस्टन हा धातू आहे आणि त्याच्यामुळेच आपला जो बल्ब असतो त्यामध्ये टंगस्टनची वायर वापरलेली असते. ती ग्लो करते, त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे तो बल्ब पेटतो. येते लक्षात? शिवाय याचं जे विलयन बिंदू आहे तो 3400 अंश सेल्सिअसपर्यंत आहे आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. त्यामुळं टंगस्टन म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे बघा. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीच्या साधनात फरक पडला. बरोबर आहे, पण तरीही पुढचे पर्याय बघायचे. कुठलाही प्रश्न सोडवत असताना जरी पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे आपल्याला कन्फर्म असेल, तरी अजूनही पर्याय आपल्याला नेहमी बघायचे आहेत. सगळा प्रश्न वाचून सोडवायचा आहे, अजिबात घाई करायची नाही. मग पर्याय बी काय दिलाय? अन्न खाण्याच्या पद्धतीत फरक पडला नाही. चाकाच्या शोधामुळे आपल्या खाण्यापिण्यात काही फरक पडत नाही. माणूस एका जागी राहू लागला, कसं काय राहील? चाकाचा शोध लागल्यावरती तर माणूस इकडे तिकडे फिरायला जाईल ना, मस्त गंमत. कला विकसित झाल्या नाही. एका ठिकाणी राहून विविध प्रकारचे पेंटिंग करत होता माणूस, काही वस्तू बनवत होता. तर चाकाच्या शोधामुळे काही कला विकसित झाल्या असं होत नाही. त्यामुळे नक्कीच पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. इथे एक चित्र घेतलेलं आहे. आपलं जे 5वीचं भाग 2चं पाठ्यपुस्तक आहे ना, परिसर अभ्यासक्रम, त्याच्यातनं हे चित्र घेतलं आहे. इथे वेगळी वाहतुकीची साधनं त्यावेळेला कशी होती याच्याबद्दल दाखवलेली आहेत चित्र. पुढचा प्रश्न खाण्यापिण्यासाठी आहे बघा. खालीलपैकी खाण्यायोग्य वनस्पतींच्या खोडांचा गट ओळखा. खोडांचा गट हा यातला कीवर्ड आहे बरं का, महत्त्वाचा शब्द आहे. हा शब्द लक्षात घेऊन आपण पर्याय टिक करायचा. तर बटाटा, आलं, बीट, कांदा, मुळा, बटाटा, गाजर, रताळे, आले, बांबूचे कोंब, ऊस आणि आले हे आपल्याला पर्याय आहेत. एक बघा काय काय. बटाटा हे जमिनीखाली वाढणारे खोड आहे. आले जमिनीखाली वाढणारे खोड आहे. बीट हे मूळ आहे. त्यामुळे पहिल्या पर्यायामध्ये बीट हे मूळ आहे, नाही तर मग आपण पहिला पर्याय टिक केला असता. दुसऱ्या पर्यायामध्ये कांदा, मुळा, बटाटा आहे. कांदा सुधारित खोड आहे, मुळा तर मूळ आहे, त्यामुळं मूळ आले इथे. खातो आपण पण मूळ आहे, त्यामुळे हे चालणार
तिसरा पर्याय गाजर मूळ आहे, रताळं मूळ आहे, त्यामुळं हा पर्याय पण नसणार. चौथा पर्याय बांबूचे कोंब खोड आहे आणि ते खाण्यायोग्य असतं. ऊस खातो आपण, ते पण खोड आहे आणि आलं हे सुद्धा खोड आहे. त्यामुळे खाण्यायोग्य वनस्पतींचे खोड, बांबूचे कोंब, ऊस आणि आलं होत आहे. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे विचारलंय आकृतीत दाखवलेला स्क्रू घट्ट करण्यासाठी कोणते साधन योग्य आहे. पहिल्या याच्यात पाना दाखवलाय बघा. तर या पाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात जे नट बोल्ट टाईट करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे इथे पण पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. तरी बाकीचे पर्याय बघा. हातोडी दाखवली आहे. हातोडी आपण खिळा ठोकण्यासाठी वापरतो. इकडे मी हातोडीची इमेज घेतली आहे. इंटरनेटवरनं या इमेजेस घेतल्या आहेत. त्याचे सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. नट बोल्ट म्हणल्यावरती हा असा जो असतो गोल आकाराचा आणि त्याला बाहेरनं षटकोनी आकार असतो, हा असतो नट आणि हा असतो बोल्ट, जो स्क्रू सारखा किंवा खिळ्यासारखा दिसतो. तर इथे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. या तिसऱ्या पर्यायामध्ये आर मध्ये आपल्याला काय दिसतंय, ड्रिलिंग मशीन आहे, ज्याने आपण एखाद्या भिंतीमध्ये छिद्र करू शकतो आणि तिथे नव्याने खिळा ठोकू शकतो. आणि चौथा जो पर्याय एस दिलेला इथे तो आहे स्क्रूड्रायव्हर. तर स्क्रूड्रायव्हरला बघा या पद्धतीचे वेगवेगळे अटॅचमेंट्स असतात आणि ज्या पद्धतीचा स्क्रू आपल्याला टाईट करायचा आहे त्याप्रमाणे हे आपण त्याला जोडायचं आणि तो स्क्रू टाईट करायचा. तर असं हे चौथं आहे स्क्रूड्रायव्हर. असे चारही पर्याय डिस्कस केले, चारही पर्याय बघितले तर आपल्याला लक्षात येतं आहे की पाना वापरावा लागेल नटबोल्ट टाईट करण्यासाठी आणि तो दिलेला आहे पी म्हणजे ऑप्शन ए मध्ये. ओके. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न विचारतोय तबल्याच्या आवाजाची पट्टी म्हणजे पिच वाढवण्यासाठी तबला वादक काय करेल. तबल्याचे चामडे ताणेल, तबला जोरात वाजवेल, तबल्याचे चामडे बदलेल, तबल्याच्या चामड्यावर पावडर टाकेल. एक लक्षात घ्याल, तबल्याचं चामडं जेवढं अधिक ताणलं जाईल तेवढी कंपनांची संख्या वाढते आणि कंपनांची संख्या वाढल्याने आवाजाची पट्टी किंवा पिच वाढते. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. ठीक आहे, येते लक्षात. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. तुमच्याकडनं चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतं, त्याच्यासाठी थँक्यू. आणि असंच चॅनलला बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.